शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील आणि महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे यांचे गावभेट दौरे सुरू असून ठिकठिकाणी घेण्यात येणाऱ्या सभांच्या माध्यमातून दोन्ही उमेदवार एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत। अमोल कोल्हे यांनी शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यावर निशाणा साधताना आढळराव पाटील यांनी संसदेत स्वतःच्या कंपनीच्या फायद्यासाठी संरक्षण खात्याविषयीच प्रश्न विचारले होते असा आरोप देखील केला होता। या संदर्भात आमचे प्रतिनिधी डॉक्टर अतुल साबळे यांनी सर्वसामान्यांच्या घेतलेल्या प्रतिक्रिया मतदारसंघामध्ये शिवाजी आढळराव विरुद्ध अमोल कोल्हे यांचे या दोघांमध्ये आता सध्या मोठ्या प्रमाणात आरोप प्रत्यारोप होत आहेत। त्यामध्ये अमोल कोल्हे यांनी आरोप केले आहेत की शिवाजी आढळराव हे त्यांच्या वैयक्तिक स्वार्थासाठी हे निवडणूक लढवत आहेत। या संदर्भात जनसामान्यांमध्ये काय चर्चा आहे ते आपण जाणून घेणार आहोत। जे आताचे खासदार आहेत अमोल कोल्हे साहेब हे त्यांची पायाखालची वाळू सोडलेली आहे, त्याच्यामुळे ते हे बिनबुडाचे आरोप त्या ठिकाणी आढळराव साहेबांना या ठिकाणी करीत आहेत। माझं अमोल कोल्हेला सांगणं आहे की जे कंपन्या दादांच्या ज्या कंपन्या आहेत त्यांचा जो आरोप आहे तो आरोप खोटा आहे। दादा हे विकासाच्या कामासाठी या ठिकाणी आलेले आहेत। माझं अमोल कोल्हेला सांगणं आहे गेली 5 वर्ष या ठिकाणी जनतेने तुम्हाला निवडून दिलं, पण तुम्हाला या कोरोनाच्या महामारीमध्ये जगावरती संपूर्ण देशावरती कोरोनाची महामारी होती, तुम्हाला साधं तालुक्यामध्ये नाही या मतदारसंघामध्ये फिरता आलं नाही। आणि दुसरी एक गोष्ट, आंबेगाव तालुक्यामध्ये साहेबांनी असा मागं प्रचार केला जातो की साहेब शरद पवार साहेबांना सोडून गेले, पण वळसे पाटील का गेले याचं कारण असं आहे की आंबेगाव तालुक्याच्या जनतेचं पाणी हे आंबेगाव तालुक्यालाच मिळालं पाहिजे, म्हणून साहेबांनी हा निर्णय घेतला। सामान्य जनतेने हा विचार केला पाहिजे। पवार साहेब रोहित पवार साहेबांची बाजू घेतील का वळसे पाटील साहेबांची बाजू घेतील, आपण याची शहानिशा केली पाहिजे। शरद पवार साहेब हे फक्त रोहित पवार साहेब यांची बाजू घेतील, म्हणून वळसे पाटील साहेब या ठिकाणी पाण्याच्या या निर्णयावर पवार साहेबांना या ठिकाणी सोडून गेले। दुसरा विषय असा आहे, कोल्हे साहेब या ठिकाणी 5 वर्षे फिरकले नाही आणि सामान्य जनता आंबेगाव तालुक्यात असेल शिरूर तालुक्याचे असेल सामान्य जनता पाठीमागं बोलते, लाभार्थी म्हणून वळसे पाटील साहेबांच्या बाजूने काय बोलतात। पण मी ह्या ठिकाणी ठामपणे सांगतो, आंबेगाव तालुक्याच्या या विकासामध्ये वळसे पाटील साहेबांनी तन मन धनाने या ठिकाणी विकासाचं काम केलं आणि काम करत असताना सगळ्यात मोठा लाभार्थी असेल तर देवदत्त निकम आहे, कारण 11 वर्षे कारखान्यावर चेअरमन म्हणून या ठिकाणी काम त्यांना संधी दिली। दुसरीकडे या ठिकाणी बाजार समिती 6 वर्षे या ठिकाणी संधी दिली आणि तरी जनतेने हा विचार केला पाहिजे, खरा लाभार्थी सगळ्यात मोठा लाभार्थी हा देवदत्त निकम आहे। आपण या ठिकाणी सर्व गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत आणि शिवाजीराव आढळराव दादा यांना प्रचंड बहुमताने आपण या ठिकाणी निवडून द्यायचं काम करायचे। या भूलथापाला आपण बळी पडायचं नाही। आपल्याला या ठिकाणी सामान्य माणूस म्हणून आपल्याला सर्वांना मतदारांना सांगतो की येणाऱ्या ह्या 13 तारखेला या ठिकाणी सर्वांनी गदाळ्याच्या मोहर चिन्ह बटन दाबून आपण शिवाजीराव आढळराव पाटील यांना प्रचंड बहुमताने निवडून द्यायचे। कोणतीही या ठिकाणी अफवा काही सुटतील, हा अमोल कोल्हे हा पोपट आहे। अमोल कोल्हे हा पोपट आहे, गेले 5 वर्षे या ठिकाणी मतदारसंघामध्ये आले नाहीत आणि आता फक्त जादूगाराचा पोपट कसा असतो का पैसे द्या आणि तो बोलतो, असं या ठिकाणी फसवण्याचं काम या शिरूर मतदारसंघामध्ये करेल। आपण ह्या मतदारसंघामध्ये या ठिकाणी जनतेने त्या ठिकाणी आपण त्यांच्या पोपटपंचीला या ठिकाणी त्यांच्या भावनेला या ठिकाणी कधी हे बळी पडू नये। आपल्याला सर्वांना विनंती आहे, मतदारसंघातील सर्व सामान्य मतदारसंघाला विनंती आहे, आपण ह्या ठिकाणी